शेवतीतलंच उदाहरण आहे. म्हणजे मला वाटतं 34 ते 35 वयाचाच आमच्या वर्गीचा आमच्या ह्याच्यातला मुलगा एक आहे. त्याला अचानक अटॅक आला आणि पॅरलाइज झाला. पॅरलाइजला पैसे मिळत नाही. आपण त्यांना 50,000 रुपये मिळवून दिले पॅरलाइजचे. तसंच तुम्हाला अनेक उदाहरण सांगतो. नागावमध्ये आमचे मित्र आहेत. त्यांच्या सुनेची त्यांच्या डिलिव्हरी झाली आणि 2 मुलं झाली. जुळी 2 मुलं झाली. 2 जुळी मुलं झालेल्या असल्यापैकी खर्च झाला जास्त दवाखान्यात. त्यांची परिस्थिती हालाकीची, काय करायचं सुचना. ते माझ्यापर्यंत आलेत. ते मला म्हटले असं असं आहे. त्यावेळेला त्यांना आपण सेपरेट दोन्ही मुलांना पण आपण पैसे मिळवून दिले मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून. तसेच तुम्हाला सांगतो असे असंख्य असे प्रकरण आहेत. आणि सगळ्यात जास्त मी काम कुठलं जर केलं असलं तर ते मुख्यमंत्री सहायता निधी आणि सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अशा अनेक लोकांना आपण आपल्या परीने होईल तेवढ्या लोकांना आपण मदत करायचा प्रयत्न केला. जे प्रकरण माझ्यापर्यंत येईल, ज्या रुग्णांची अडचण येईल माझ्यापर्यंत, ते आपण प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.